The path of favor or the road of pain. अनुग्रहाचा मार्ग किंवा वेदनेचा रस्ता. Take the first point. पहिला मुद्दा घ्या. Good understanding opens the door to favor. चांगली समजूत अनुग्रहासाठी दार उघडते. Now, wisdom is not just for knowing, ज्ञान फक्त जाणण्यात नाहीये. it's for walking. ज्ञान ते जाणल्यानंतर तसंच चालण्यात आहे. And so when you walk with good understanding, तर तुम्ही चांगली समजूत घेऊन जर चाललात you walk in favor. तर तुम्ही अनुग्रहात चालाल. See things in through God's eyes. देवाच्या नजरेने गोष्टी बघ. How can I see things through God's eyes? बरं, देवाच्या नजरेने गोष्टी कशा बघायच्या? God's eye is the Bible. देवाचा डोळा बायबल आहे. You see Joseph in Egypt, योसेफ मिस्र देशात he was sold, त्याला विकलं, he was betrayed, त्याला धोका देण्यात आला he was forgotten. आणि सगळे त्याला विसरले. But because he walked with good understanding, पण तो चांगल्या समजुतीने चालत राहिल्यामुळे even in prison, तुरुंगात सुद्धा favor found him. अनुग्रहाने त्याला शोधून काढलं. Even in your messes, walk with good understanding. तुमच्या बर्बादीमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या समजुतीने चाला. जरी Even in your demotion, walk with good understanding. तुमच्या अधोगतीत सुद्धा तुम्ही चांगल्या समजुतीने चाला. No matter what people do against you, लोकांनी तुमच्या विरुद्ध काही जरी केलं don't ना, lose your temper. तरी राग नाही करायचा. राग नाही करायचा. See through God's eyes देवाच्या नजरेने बघायचं and walk with understanding. आणि समजुतीने चालायचं. And that's what Joseph did. योसेफाने तेच केलं. And so he rose from the pit to the palace. आणि म्हणून तो खड्ड्यापासून तो महालापर्यंत पोहोचला. Why? का? No matter what anybody did to him, की कोणी जरी त्याचं काहीही केलेलं होतं, वाईट केलेलं होतं, he walked on the right path. तरी तो योग्य मार्गावरच चालला. Even when life was unfair, आयुष्य जेव्हा त्याच्यावर अन्याय करत होतं तेव्हाही he still walked wisely. तरी तो सुज्ञतेने चालला. की आपण नाही मूर्खासारखं चालायचं. He chose God's way, त्याने देवाचाच मार्ग निवडला. not the bitter way. त्याने कडू मार्ग निवडला नाही. Say- भले अख्खी दुनिया एक तरफ, मैं और मेरा प्रभु एक तरफ. तुमको जो करने का करो, मैं नहीं छोड़ता प्रभु. See, you cannot shut anybody's mouth. तुम्ही कोणाचं तोंड तर नाही ना असं How दाबू many शकत. people's mouth will you shut? किती लोकांचं तोंड तू बंद करायला जाणार आहेस? लोकांना जिभा आहेत, तोंड आहेत, लोक बोलणार. Why waste your time there? तू कशाला त्यांच्यावरती वेळ बर्बाद You करतो? continue walking with wisdom. तू ज्ञानाने चालत राहा ना. Bible says बायबल म्हणतं when David was demoted, दावीदाला जेव्हा अधोगती मिळाली, he walked wisely. तो सुज्ञतेने मग चालायला लागला. When you walk in wisdom, जेव्हा तुम्ही ज्ञानाने चालाल, though your own people hate you, जरी तुमचे स्वकीय तुमचा तिरस्कार करतील, you will see the difference. तुम्हाला फरक दिसेल. You are rising, he is not. तुम्ही वर वर याल, पण ते नाही येणार. They are living in depression. ते नैराश्यात जगणार. They are living in violence, ते हिंसेत मारामारी जगणार. pain, guilt, no sleep. वेदना, दोषी भावना, रात्रीची झोप नाही, हा त्यांचा वाटा. God's wisdom turns ordinary lives into favored ones. देवाचं ज्ञान जे आहे ना, ते साधारण जीवनांना अनुग्रहाने भरलेलं जीवन बनवून टाकतं. Favor is not luck. अनुग्रह म्हणजे नशीब आणि लक नाही काही. It's the fruit of right choices. ते योग्य निवडीचं फळ आहे. अनुग्रह योग्य निवडीचं फळ आहे. And wherever understanding walks, आणि जिथे कुठे समजूत चालते, miracle doors has to be opened for you. चमत्काराची दारं तिथे तुमच्यासाठी उघडलीच पाहिजे. Amen. उघडलीच पाहिजेत. It goes without saying. The world honors talent, जग मात्र फक्त कलागुणांचा मान करतं की these are very talented people. किती कलागुणी निपुण लोक आहेत. but my God honors wisdom. माझा देव ज्ञानाला मान देतो. Amen. की टॅलेंट है ठीक है, बट बंदा सयाना है. Don't just pray for peace. केवळ शांतीसाठीची प्रार्थना करू Live in नका. obedience. आज्ञापालनात जगा की शांती आपोआप येते. Favor will always find the faithful ones, not the flashy ones. अनुग्रह नेहमी विश्वासू लोकांना शोधून काढतो, केवळ चमकणाऱ्यांना शोधत नाही तो. And obedience is the password to divine promotion. आणि दैवी प्रमोशन साठी आज्ञापालन हा पासवर्ड आहे. Amen. Second point. दुसरा मुद्दा, The road of transgressors is full of pain and not peace. पाप्यांचा मार्ग वेदनेनं भरलाय, अगदी शांतीनं भरलेला नाहीये तो. Your soul is sweating, you are not. तुझ्या जीवाला घाम फुटलाय आतून. Your heart is bleeding. तुझं हृदय रक्तबंबाळ झालंय आतून. But see, that ego is there. पण ते अहमपणा फार असतो ना, I will, मीपणा. मैं दिखा के रहूंगा. हाँ, हम मरेंगे पण हम झुकेंगे नहीं, फिर मरो. Walking on the wrong road is like carrying a heavy sack of rocks with you.
चुकीच्या रस्त्यावर चालणं म्हणजे स्वतःच्या पाठीवर तू मोठ्या मोठ्या खडकांचं पोतं घेऊन चाललायस. Carrying the bag is not building character. तर ते खडकाचं पोतं घेऊन तू चाललाय, त्यात काही तुझं चारित्र्य You सुधारत are नाही. only getting used to the pain. तुला फक्त वेदनेची सवय झाली आता की मला ना रोजच दुखतं, I don't want to exist. मला कसं बसं अस्तित्वात नाही राहायचं, I want abundant life. मला विपुल जीवन I पाहिजे, want joy. I want to smile. I want to laugh. मला आनंद पाहिजे, मला हसायचं आहे, मला खुशी पाहिजे. So don't wear your pain as a badge on your shoulder. तर तुझ्या वेदनेला तुझ्या खांद्यावर बॅज म्हणून घालू नको की बघा टॉर्चर्ड फॉर क्राइस्ट, मला किती त्रास होतो, का होतोय ते बघ पहिले. Wear obedience like an armor of God. आज्ञा पालनाला देवाच्या शस्त्र सामग्री सारखं घाल. God doesn't want you to limp your life forever. देवाची इच्छा नाही की तू असं लंगडावं He आयुष्य. says you shall run and not be weary. देव बोललाय तू पळशील आणि थकणार नाहीस. Amen. Amen. You are called to walk in favor. तुला अनुग्रहात चालायला बोलवलंय. I mean, survival on the wrong path is not life. चुकीच्या रस्त्यावरती जाऊन सुद्धा तू अजूनपर्यंत टिकलायस, त्याला जीवन म्हणत नाहीत. The way of transgressor is hard, पातक्यांचा मार्ग अवघड आहे. not heroic hard, हिरोईक नाही, अवघड आहे, अवघड. not holy hard, पवित्र नाहीये, अवघड आहे. not heavenly, it is hard. स्वर्गीय नाहीये, अवघड आहे. It is painful, it is lonely. वेदनामय आहे, एकटेपणाचा आहे. पातक्यांचा मार्ग, The path of peace is open for all of us. शांतीचा मार्ग आपल्या सगळ्यांसाठी उघडा आहे. Joyful path, आनंदी मार्ग आहे तो. the righteous path, the blessed नीतिमान, path. आशीर्वादित. ओ You हालेलुया. will never grow in the wrong path. कधी तुम्ही चुकीच्या मार्गात वाढणार नाही. God doesn't bless your struggles. देव तुझ्या स्ट्रगलला, संघर्षांना आशीर्वाद देत नाही. God blesses your obedience. देव तुझ्या आज्ञा पालनाला आशीर्वाद देतो. Amen. आमेन. Third point, तिसरा मुद्दा, 2 paths, 2 destinies. दोन मार्ग, दोन आयुष्याच्या दिशा. There are just 2 roads. दोनच आहेत. The path of good understanding, एक चांगल्या समजुतीचा रस्ता आहे, which is wisdom, obedience, peace and favor, जो ज्ञान, आज्ञापालन, शांती आणि अनुग्रहाचा आहे, and life. आणि जीवनाचा And आहे. then the way of transgressor, आणि मग तो दुसरा पाप्यांचा which मार्ग, is disobedience, जो आज्ञाभंग, rebellion, बंडखोर, pain, वेदना, struggle, संघर्ष and ruin. आणि नाश. These 2 roads, हे दोन रस्ते, they have 2 endings. या दोन रस्त्याला दोन अंत आहेत. You must choose one. तुम्ही एक निवडायचं. Because every road is not a revolution. कारण प्रत्येक रस्ता प्रगटीकरण नाही. Every road is not a movement to progress. प्रत्येक रस्ता प्रगती पथावरची चळवळ नाहीये. You are either walking towards favor or you are walking towards failure. एक तर तुम्ही अनुग्रहाकडे चालत आहात, नाहीतर अपयशाकडे चालत आहात. God has given us a map in the Bible. देवाने बायबलमध्ये आपल्याला Holy नकाशा Spirit is a दिलाय. map. देवाने बायबलमध्ये आपल्याला नकाशा दिलाय. पवित्र आत्मा नकाशा आहे. But He won't drag your feet. पण पवित्र आत्मा तुझे पाय बळजबरीनं खेचणार नाही. Don't ever say, no, I will try it. कधी Don't असं try नको it. म्हणू, कधी असं म्हणू नको चुकीच्या रस्त्याला जाऊन की नाही मी प्रयत्न करणार आहे. चुकीच्या रस्त्यावरती जाऊन चालून बघतो, प्रयत्न करतो, ते भारी पडेल. God doesn't want us to repeat history. देवाची इच्छा नाही की आपण इतिहास परत करावा. He wants you to redeem it. देवाची इच्छा आहे त्यातनं तू उद्धरून बाहेर ये. See, wilderness experience is not that you may really live it. रानातला अनुभव अशासाठी नाही दिलेला त्यांना की तुम्ही पण तो जगावा. Learn. त्यातनं from it. तुम्ही शिकावं. I learned from Judas. यहूदाकडनं मी Learn from शिकलो, Samson. शमशोनाकडून Learn from शिकलो, Joseph. योसेफाकडून शिकलो, Say, learn from David. दाविदाकडून शिकलो, Learn from Solomon. शल्मोनाकडून शिकलो की हा मार्ग मी धरणं नाही. Amen. नाही म्हणजे नाही. Last point. शेवटचा How मुद्दा, to get off the road of the transgressor. पातक्यांच्या मार्गाला कसं सोडायचं. You can't leave the trap if you don't admit you are in one. तर तुम्ही चुकीचा रस्ता धरलेला आहे हे स्वतः कबूल केल्याशिवाय तो रस्ता तुम्ही सोडू नाही शकणार. Repent. पश्चाताप करायचा. Turn around with your heart. हृदयाने परत वळ. Repentance is not just feeling sorry, पश्चाताप म्हणजे केवळ मुझे बहुत खराब लगा असं नाहीये ते. but it's a change of direction. दिशा बदलली पाहिजे. Say sorry and change the direction. सॉरी म्हणा आणि दिशा बदला. Amen. Receive God's forgiveness through Jesus. येशूद्वारे मिळालेली देवाची क्षमा स्वीकारा. Walk daily in the word and obedience. रोज देवाच्या शब्दात आणि आज्ञा पालनात चाला. Surround yourself with others on the right path. स्वतःच्या अवतीभोवती योग्य रस्त्याला लागलेली माणसं ठेव. Yes. So don't hang out at the edges of the old road. पण जुन्या रस्त्यांच्या हद्दीत परत जाऊ नको. Build your tent on the new one. तुझा तंबू नवीन मार्गावर बांध.
Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.